एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये राज्यातील 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 15,000 रुपयापर्यंतचा पीक विमा रक्कम सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार असल्याची माहिती आताच्या ठिकाणी कृषी विभागाने नुकतीच जाहीर केली आहे। 2022 पासून ते 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने निधी आता जमा होत आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना निधी रक्कम मिळाली नाही, म्हणजे की बघा दिवाळी दिवशी पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार होता, तो काही शेतकऱ्याला मिळाला आणि काही शेतकऱ्याला मिळाला नाही। परंतु आज मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, ज्या शेतकऱ्यांना 2022 पासून 2025 पर्यंतच्या बघा पीक विमा नुकसानीचा पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी भेटला असेल अशा शेतकऱ्यांना आता जवळपास 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता सांगण्यात आली आहे। एवढी मोठी रक्कम मिळण्यामागचे मुख्य कारण म्हणजे की 2022, 2023 आणि 2024 या मागील 3 ते 4 वर्षांचा थकलेला पीक विमा केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना भेटला नव्हता। यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली होती। तर बघा ती दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात सुरू झाली आहे। आज या ठिकाणी टोटल 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो अगदी एका मिनिटामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा रक्कम जमा होते लगेच पाहून घ्या। शेतकरी बांधवांनो बघा हा जो काय पीक विमा आहे तो 50,000 रुपये देखील तुम्हाला मिळणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी आताच या ठिकाणी सांगितलेलं आहे। सध्या भेटलेल्या माहितीनुसार आपल्या देशाचे कृषी मंत्री यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज पीक विमा सोडण्याचे स्पष्टपणे सांगितले आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर ते कोणकोणते 14 जिल्हे आहे ते लगेच पाहून घेऊया। कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र ठरवले गेले आहे याची सुद्धा माहिती आता सरकारने जाहीर केली आहे। आज या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा वाटपाचे काम सुरू आहे आणि उद्याही तसेच आणि परवाही तसेच असे टोटल 3 टप्प्यामध्ये वितरण आता होणार आहे। आजपासून मुहूर्त लागला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो हा जो काय पीक विमा आहे सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे आता मंजूर करण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान सर्वाधिक झाले आहे त्यांना या पीक विम्यामुळे भरपूर लाभ आता मिळणार आहे, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आज 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिले आहे। कृषी विभागाला आता हे आदेश आलेले आहे। कृषी विभागाने सांगितल्यानुसार काही शेतकऱ्याला 15,000 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे। तर बघा मागील थकबाकी पीक विमा म्हणजे की बघा ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा थकला आहे त्यांना 30,000 रुपयापर्यंत देखील रक्कम आज मिळणार आहे। काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण झाले आहे। बघा शेतकरी बांधवांनो टोटल 52,000 रुपयापर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे। बघा केंद्राच्या माध्यमातून 2023चा बघा आणि 2024चा राजेला पीक विमा सर्व मिळून आता एकदम शेतकऱ्यांच्या खात्यावरती 40,000 रुपये ते 50,000 रुपयापर्यंत आता येत आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हा निधी येत आहे ते शेतकरी आता अत्यंत खुश झाले आहे। बघा शेतकरी बांधवांनो 2022 ते 2024 मध्ये बाजरी, ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी
बघा किंवा शेंगा यांसारख्या पिकांचे जर तुमचे आतोनात नुकसान झाले असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम देण्यात येत आहे। ही सर्वात मोठी माहिती आता सरकारने सांगितली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण आज निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, लगेच ते 14 जिल्हे पाहून घेऊया, ज्या 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 40 ते 50 किंवा 15,000 रुपयांचा पीक विमा आज शेतकऱ्याला मिळणार आहे। तर बघा, जवळजवळ 35 पिकांची नोंद या पीक विमा योजनेमध्ये आढळली आहे। त्यांपैकी कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती मिळाली आहे। थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे असे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। कृषी विभागाने सांगितल्यानुसार 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, या योजनेच्या माध्यमातून जवळपास 14 ते 15,000 शेतकरी अपात्र केले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांची गायरान जमीन, रस्त्या लगतची जमीन किंवा कॅनलच्या बाजूची जमीन दाखवून आतापर्यंत पीक विमा घेतला आहे, त्यांना पीक विमा सोडला जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे यादीमध्ये नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी आज खूप मोठी आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून बघा आता या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे। बघा, तो सर्व बँकांमध्ये जमा न होता फक्त ठराविक बँकांमध्येच हा पीक विमा जमा होत आहे। या बँक खात्यामध्ये बघा तुम्हाला पीक विमा जमा होत आहे। काही असे महत्त्वाचे बँक खाते आहे, म्हणजे की टोटल बघा 12 या ठिकाणी बँकांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे। बघा, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक बघा याचा समावेश आहे, कारण सरकारकडून त्यांना प्राथमिकता मिळालेली आहे। या व्यतिरिक्त HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक बघा या खाजगी बँक असल्या तरी शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार आहे असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। कारण बघा, या मोठ्या या ठिकाणी बँका आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी या बँकांमध्ये खाते उघडले आहे। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, बघा, पुढील बँकांमध्ये सुद्धा हा पीक विमा जमा होत आहे। पोस्ट ऑफिस बँक बघा, ज्या शेतकऱ्यांचे खाते आधार कार्डला लिंक आहे। महाराष्ट्र बँक बघा, सर्वाधिक शेतकऱ्यांचे खाते या ठिकाणी उघडल्यामुळे प्रथम या ठिकाणी प्राधान्य या बँकेला देण्यात आले आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच कॅनरा बँक बघा आणि या ठिकाणी बडोदा बँक बघा या 2 महत्त्वाच्या बँकांमध्ये थोड्याच वेळामध्ये पीक विमा जमा होत आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, या 12 बँका सोडून इतर बँकांमध्ये जर तुमचे खाते असल्यास तुम्हाला पीक विमा जमा होण्यास थोडीशी अडचण येणार आहे असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, पीक विमा वाटप होणाऱ्या 14 जिल्ह्यांची यादी सरकारने आज स्पष्टपणे सांगितली आहे। बघा, आज, उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अकोला, नांदेड बघा आता जिल्ह्यांची यादी आपण पाहत आहोत। आता अकोला आणि नांदेड मधून तुम्ही जर आपला हा व्हिडिओ बघत असाल तर आज तुम्हाला नक्कीच पीक विमा हा भेटणार आहे। त्यानंतर वाशिम, यवतमाळ, लातूर आणि बीड बघा या जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचा समावेश आहे। या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे आज निधी रक्कम जमा होत आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा बुलढाणा बघा, जालना, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर बघा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होईल। त्यानंतर बघा सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे। बघा या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम आज जमा होत आहे। त्यामुळे जर तुम्ही या 14 जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि यादीमध्ये तुमच्या खात्याचं बघा व तुमच्या जिल्ह्याचं जर नाव
झाला असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून अशा बातम्या येत होत्या, पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, पीक विमा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भेटणार आहे. परंतु बघा, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पीक विमा भेटला आहे, तोही अत्यंत कमी शेतकऱ्यांना भेटला आहे. परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजत होता. तर बघा, त्याच प्रश्नाचे उत्तर आज मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. आज टोटल या 14 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. तर ही होती आताची सर्वात मोठी बंपर बातमी. धन्यवाद.